काय शब्द दिलायस तू आता धैर्याला? हा, की या घरातल्या लोकांवर मी आरोप करणार नाही म्हणून. तरीही माझ्या विरोधात पुरावे आहेत का तुझ्याकडे? पुरावा नाहीये, खरं शंका आली होती मनात. राऊंड राऊंड सारखं असं वाटत होतं की कदाचित या सगळ्या मागे तुमचाच हात असेल. छान, चोराच्या उलट्या बोंबा. चांगलंय. अगं आता बाहेर लोकांना सुद्धा कळलं असेल ग, की हा चेहरा जेवढा भोळा भाबडा दिसतोय ना एवढा नाहीये. माझ्या धैर्याला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवता आलं नाही म्हणून बाहेरच्या पुरुषासोबत तू. मी असं काही केलेलं नाहीये. अच्छा, मग जा ना कोर्टात, जा आणि सिद्ध कर की मी असं काही केलेलं नाहीये म्हणून. मलाही बघायचंय तुझ्यावर कोण किती विश्वास ठेवते ते. धैर्याला शब्द देऊन स्वतःला अडकवलंस तू सगळं. आता या सगळ्यातनं कशी सुटतेस तू तेच बघायचंय मला. धैर्य, कसल्या शब्दात अडकवलं मला? सावी, सावी सावर स्वतःला. आणि हे तू एकटी नाहीयेस, आम्ही आहोत तुझ्या सोबत. आणि अगं, आम्हाला जेवढं शक्य असेल ना तेवढी आम्ही तुझी मदत करू बघ. त्यामुळे काळजी करू नकोस बघ. आणि अगं, आता भाऊजी सुद्धा तुझ्या सोबत आहेत, त्यामुळे विश्वास ठेव, सगळं लवकरच चांगलं होईल बघ. थँक्यू वहिनी. मी खरं सांगते वहिनी, मी असलं काही सांग. अगं वेडी आहेस का? आम्हाला माहिती आहे की तू काहीही केलेलं नाहीयेस. आणि लवकरच ते सगळ्या जगाला पण कळेल. जे काय चाललंय ना ते लई चुकीचं चाललंय बघ. पण मला माहितीये आपणच जिंकणार. तुम्ही, धैर्य सगळे माझ्या बाजूने आहेत, त्यामुळं मला ना घाबरायचं काही कारणच नाही. आणि भाऊ पण कायम सांगतात, विजय नेहमीच सत्याचा होतो. फक्त सत्याच्या बाजूने चालणाऱ्यांनी कधीच हार मानायची नाही. काही झालं तरी कायम लढत राहायचं. आणि मी लढणार. आता तुमची मदत नाही, तुमची व्हॅल्यू प्रूव्ह करायची वेळ आली आहे. मुजुमदारांबरोबर जे काही नातं जोडलं का नाही त्याची किंमत दाखवायची वेळ आली आहे. तुम्हाला ही अशी पाकिटं मिळत राहतील, पण त्याआधी बघूयात की तुम्ही काय करताय ते. हो भाऊजी, तुम्ही फक्त बघाच मी काय करते ते. कसं आहे, ही दीपकने किंमत चुकवते पण